न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. पुसद शहरातील वसंतनगर परिसरामध्ये अवैध रेती साठा उघड, प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर चिन्ह. प्रशासनाचा अंदाज 300 ब्रास साठा जप्त, मालकाचा दावा फक्त 80 ते 90 ब्रास. तपास सुरू. पुसद शहरातील वसंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध रेती साठा आढळून आल्याने महसूल व पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वसंतनगर परिसरातील सहारा पार्क मधील डोंगरे लेआउट मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची साठवणूक केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी यांना मिळाली. त्यावरून उपविभागीय अधिकारी यांनी नायब तहसीलदार वैभव खाडे, मंडळ अधिकारी मयूर मस्के, तलाठी कामराज चौधरी व निरंजन वानखेडे या महसूल व पोलीस यंत्रणेने संयुक्त कारवाई अवैधपणे साठवून ठेवलेल्या रेतीचा साठा जप्त केला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. प्राथमिक पंचनाम्यानुसार संबंधित ठिकाणी अंदाजे 300 ब्रास इतका रेती साठा आढळून आला आहे. मात्र साठा जप्त करण्यात आलेल्या अब्दुल राजिक अब्दुल रौफ हा साठा केवळ 80 ते 90 ब्रास असल्याचा दावा करत आहेत. तो घरबांधणीसाठी आणला असल्याचे स्पष्टीकरण माध्यमांशी बोलताना त्यांनी दिले. दरम्यान एवढा मोठ्या प्रमाणात रेती साठा शहरात साचत असताना संबंधित यंत्रणेच्या नजरेतून तो कसा सुटला हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात इतका मोठा साठा निर्माण होणे आणि त्याकडे दुर्लक्ष होणे ही बाब प्रशासनाच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. सदर प्रकरण आता उपविभागीय अधिकाऱ्याच्या पातळीवर गेले असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत साठ्याची अचूक मोजणी करण्यात येणार आहे. त्यानंतर साठा वैध की अवैध याबाबत अंतिम निष्कर्ष काढून पुढील कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तथापि या कारवाईतून केवळ साठा जप्तीपर्यंत मर्यादित भूमिका राहणार की संबंधितावर गुन्हे दाखल करून व्यापक स्तरावर कारवाई केली जाणार याबाबत स्पष्ट अद्याप नाही. तसेच स्थानिक पातळीवर कोणाचा पाठिंबा होता याचाही तपास होणे आवश्यक असल्याची मागणी आता होत आहे. पुसद शहरात मोठ्या प्रमाणात वाढत चाललेल्या अवैध रेती उत्खनन व साठवणुकीमुळे पर्यावरणीय हानीबरोबरच शासनाच्या महसुलालाही फटका बसत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर व पारदर्शक कारवाई करणे गरजेचे असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. अन्यथा अशा कारवाया केवळ औपचारिकच राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. RNN न्यूज मराठी, पुसद.